नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे बाळेश्वर मंदिरामध्ये. जे मंदिर आहे मल्हारवाडीमध्ये, राहुरी तालुका, जिल्हा अहिल्यानगर. इथलचा निसर्ग वगैरे, मंदिर वगैरे एक नंबर आहे. या मंदिराबद्दल आपण अजून जाणून घेऊया. इथं आपले मल्हारवाडीचे सरपंच आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी मंगेश जालिंदर गाडे, राहणार मल्हारवाडी. सध्या मी मल्हारवाडी सरपंच आहे आणि आपण बघू शकता मल्हारवाडीमध्ये हे महादेवाचं मंदिर आहे. 30-35 वर्ष या मंदिराला झालेलं आहे. राहुरी तालुक्यात खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे. दर श्रावण महिन्यामध्ये इथे खूप मोठा सप्ताह होतो. हे मंदिर मल्हारवाडी परिसरात जरी असलं तर मम्मी आखाडा येथील सेवेकरी पण इथे जास्त आहे आणि हे मंदिर खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये येथे आहे. येथे दर सोमवारी खूप गर्दी होत आहे. या मंदिर राहुरीमधून वगैरे कसं यायचं या मंदिरात? राहुरीमधून आल्यानंतर एक बोरटेक लागतं. बोरटेकमधून एक कमान आहे मोमीना आखाड्यावरून. असा डोंगर पूर्ण निसर्गरम्य वातावरणामधून या मंदिरासाठी येण्या जाण्यासाठी रोड आहे. प्रत्येक म्हणजे या मंदिराची जत्रा वगैरे केव्हा असते? म्हणजे जत्रा उत्सव श्रावण महिन्यामध्ये सप्ताह असतो इथं 9 दिवसाचा. प्रत्येक श्रावण मध्ये इथं मल्हारवाडी, घोरपडवाडी, मोमीन आखाडा, बारागाव, नांदूर या तिन्ही लोकांकडं वरंगणी गोळा केली जाते आणि इथं खूप मोठा उत्सव 9 दिवस केला जातो. भरपूर जुना मंदिर आहे. 1986 पासून जीर्णोद्धार झालेला आहे. तर याचं केअरटेकर वगैरे कोण करतं? सगळं तुमच्याकडेच आहे का? नाही, इथं एक बाबा राहतात. गेली 15-16 वर्षापासून बाबा राहतात. तिथली स्वच्छता देखभाल करतात. मम्मी आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी परिसरातील लोक या ठिकाणी दर्शनाला येतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीने इथं स्वच्छता येतं. सगळ्यांचं इथं मन रमतं. राहुरून पण लोक इथं येतात. ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी पण या ठिकाणी लोक येतात, निवांत बसतात, दर्शन घेतात. त्या देव प्रत्येक माणसाला प्रसन्न होतो. मी गेली 2 वर्षापासून रोज या मंदिरात येतो. एकही दिवस माझा खाडा होत नाही. रोज या मंदिरात मी येतो, दर्शन घेतो, पुढील कामे मी करतो. गेली 2 वर्षापासून ऊन असो, वारा असो, पाऊस असो, मी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतोच. बरोबर, कारण की आम्ही आता शूटिंगसाठी आलेलो होतो. आम्ही तोच विचार करत होतो माहिती कोणाकडनं घेणे. अचानक तुम्ही दिसले, कारण तुमचा तो रोजचाच टायमिंग असतो. रोजच येतो. आम्ही येताना इथं किड्स पार्क वगैरे बघितलं इथे. हो, ते फॉरेस्ट खात्याने बनवलेले, म्हणजे फॉरेस्ट खात्याच्या अंतर्गत अंतर्गत त्यांनी हे बनवलेले. यांना ओटी वगैरे, बाकडं काही लोकवर्गणीतून घेतलेले आहे आणि काही फॉरेस्ट खात्याने तिथं बनवलेलं आहे. पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे इथं पूर्ण. हो, खूप स्वच्छ वातावरण आहे इथं. कसलाही तुम्ही निवांत दुपारच्या वेळेस येऊन बसले, सकाळी कसलाच आवाज येणार नाही, ना मोटरसायकल, गाडी, ना कसला. एकदम शांत वातावरण आहे. म्हणजे ज्यांना शांतता पसंत आहे त्यांच्यासाठी एकदम. इथं 2-3 तास येऊन बसलं तर एकदम त्यांचं मन एकदम प्रसन्न होईल. इथं तुम्ही ऐकू शकता, बघू शकता, कुठलाही आवाज इथं येत नाही, अजिबात आवाज येत नाही. एकदम शांत, स्वच्छ, गार हवा लागते आणि सर्व हिरवगार झाडं आहे. बाबा या झाडांची पाणी करतात, यांची निगा राखतात, पाणी घालतात. इथं खाली बोर घेतलेला आहे. त्या बोरनी इथं सायपन केलेलं आहे. टाकीमधून सगळ्या झाडांना बाबा इथले पाणी घालतात आणि ह्या झाडांची निगा करतात रोज. तुम्ही बघू शकता इथं खूप मोठे झाडं आहे. त्याची त्या झाडाला ह्या टाकीतून पाणी आहे बाबा रोज देत असतात. मित्रांनो, बाळेश्वर मंदिर जो निसर्गरम्य वातावरण आहे, या वातावरणामध्ये इथालचे हे बाबा आहेत. 15-16 वर्ष झालेत यांना इथं ते कार्य करतात. पुजारी पण आहेत आणि इथालची केअरटेकर वगैरे सगळे हेच बघतात. तर अजून या जागेबद्दल अजून माहिती जाणून घेऊ यांच्याकडून. नमस्कार बाबा. नमस्कार. काय सांगता येईल इथं? 15-16 वर्षापासून आम्ही पुजारी आहेत. आम्ही झाडाचे संरक्षण करतो, देवाचे संरक्षण करतो. आम्ही 15-16 वर्षापासून इथे जे आहेत. सरपंच साहेब दर दिवशी येतात. आम्ही इथं राहतो. 15-16 वर्षापासून आम्ही इथं पूजा करतो. आम्ही झाडं वगैरे सारं भरतो आणि समजा स्वच्छता ठेवतो. डोंगरावर तुम्ही एकच घर दिसून राहिले एवढं, तुम्हाला रात्रीची भीती वगैरे काय वाटत नाही का इथं? आता कवर भीती करायची साहेब? आता वन्यजीव वगैरे काही इथं येतात का? रोज पाहतो नाही, एक दिवस काढलं नाही. हर टाइमला पाहतो. संध्याकाळी 7 वाजले का समजा दिसतंय मला इथं. नाही, आम्ही आता येताना इथं ऐकलं की तो मोर वगैरे भरपूर येतात. हो, सकाळी संध्याकाळी रोज त्यांना चारा पाणी टाकावं लागत आहे. त्याच्यामुळे ते इथे येतात.
संरक्षण आहे त्यांना आपलं. धन्यवाद सरपंच साहेब, तुम्ही आम्हाला ह्या निसर्गरम्य वातावरण आणि बाळेश्वर मंदिराबद्दल जी माहिती दिली त्याचा खूप उपयोग आमच्या प्रेक्षकांना होईल. तर प्रेक्षक मंडळी तुम्ही पण बघा, इथून आता पुढं आम्ही ड्रोन शॉट वगैरे घेतलेला आहे, तुम्ही नक्की बघा आणि वेळ भेटला तर या निसर्गरम्य वातावरण नक्की भेट द्या. तुम्हाला मी गॅरंटीड सांगू शकतो, तुम्हाला पूर्ण मनशांती या निसर्गरम्य वातावरणात येऊन भेटेल. नमस्कार. धन्यवाद.